मॉर्निंग मित्रांनो, आज आपण इक्वेशन डिस्क्रायबिंग द रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड वेलॉसिटी हे पाहणार आहोत. त्या अगोदर आपण सेम ग्राफवरून 2 न्यूटनची इक्वेशन हे डिराईव्ह केलेले होते. तर हे इक्वेशन सुद्धा फार महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, आपल्याला या ग्राफवरून असं लक्षात येईल की डिस्टन्स कवर्ड बाय अन ऑब्जेक्ट इन टाइम टी इज डिटरमाइंड बाय एरिया ऑफ क्वाड्रँगल DOEB. तर मित्रांनो, या ऑब्जेक्टनं ज्यावेळेस इथून सुरुवात केलेली होती त्यावेळेस यानं इथून इथपर्यंत जे डिस्टन्स कव्हर केला आहे इज इक्वल टू द एरिया ऑफ क्वाड्रँगल DOEB. तर ड्युरिंग टाइम टी द डिस्टन्स कवर्ड बाय अन ऑब्जेक्ट इज इक्वल टू एरिया ऑफ क्वाड्रँगल DOEB. पण मित्रांनो, हा DOEB हा एक ट्रॅपेझियम सुद्धा आहे. तर हा जो आहे आपल्याला ट्रॅपेझियम असलेला सुद्धा दिसून येते. आणि आपल्याला एरिया ऑफ ट्रॅपेझियम दॅट इज डिस्टन्स कवर्ड बाय अन ऑब्जेक्ट. आता आपण पाहिलं की त्या ऑब्जेक्टनं डिस्टन्स किती कव्हर केला हेच म्हणजे एरिया ऑफ ट्रॅपेझियम ऑर क्वाड्रँगल इज इक्वल टू 1/2 इंटू आपल्याला याचा फॉर्म्युला माहिती आहे की सम ऑफ लेंथ ऑफ पॅरलल साइड. तर याच्या दोन पॅरलल साइड आपल्याला माहिती आहे, सेगमेंट OD आणि सेगमेंट BE. सम ऑफ लेंथ ऑफ पॅरलल साइड्स into distance between two parallel sides. Distance between two parallel sides. तर डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल साइडला आपण या ट्रॅपेझियमची हाईट सुद्धा म्हणू शकतो, पण मी इथं हाईट नावाचा शब्द लिहितो. Therefore, distance covered by an object that is S is equal to 1/2 into the sum of length of parallel sides. Sum of length of parallel sides into distance between two parallel sides or height. तर मित्रांनो, मी इथं हाईट नावाचा शब्द लिहितोय, हाईट. Therefore, S is equal to 1/2 into sum of length of parallel side. तर आताच आपण पाहिलंय की या दोन पॅरलल साइड या ट्रॅपेझियम मध्ये दिसून येतात आपल्याला. तर 1/2 इंटू OD प्लस सेगमेंट BE. हा एक सेगमेंट OD आणि सेगमेंट BE आपण इथे घेतलेला आहे. त्यानंतर याची हाईट इंटू याची जर आपल्याला हाईट जर कन्सिडर करायची आहे, हाईट इज इक्वल टू OE. तर आपण इथं हाईटची व्हॅल्यू इनपुट केली आहे, ती म्हणजे OE. त्यानंतर बघा मित्रांनो, या इक्वेशनला मध्ये आपण पर्टिक्युलर व्हॅल्यूज पुट अप करूया. देअरफॉर S इज इक्वल टू 1/2 इंटू हा सेगमेंट OD म्हणजे या ऑब्जेक्टची इनिशियल व्हेलॉसिटी दॅट इज इक्वल टू U प्लस BE म्हणजेच या ऑब्जेक्टची फायनल व्हेलॉसिटी दॅट इज इक्वल टू V. तर आपण इथं कॅपिटल V हा लिहू शकतो, V इंटू सेगमेंट OE इज इक्वल टू टाइम T. हे आपल्याला इक्वेशन मिळालेलं आहे. बघा मित्रांनो, आपल्याला रिलेशन काढायचं आहे डिस्प्लेसमेंट आणि व्हेलॉसिटी मध्ये. त्यासाठी आपल्याला ॲक्सिलरेशनच्या टर्मचा वापर करायचा. बट ॲक्सिलरेशन A इज इक्वल टू फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी अपॉन टाइम इज इक्वल टू फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी अपॉन टाइम. तर या इक्वेशनचा आपल्याला यामध्ये वापर करायचा आहे. बट ॲक्सिलरेशन इज इक्वल टू V मायनस U अपॉन T. तर मित्रांनो, आपल्याला यावरून T ची व्हॅल्यू सहजपणे काढता येते. देअरफॉर T इज इक्वल टू V मायनस U अपॉन T. तर आपल्याला या ठिकाणी T ची व्हॅल्यू पुट अप करायची आहे. Therefore,
S is equal to 1 by 2 into U plus V into V minus U अपॉन ए. ही व्हॅल्यू मी इथं पुटअप केलेली आहे. तर मित्रांनो या इक्वेशनला आपल्याला सॉल्व करायचं आहे. तर मित्रांनो आपण सारख्या टर्म जवळ घेऊया. देअरफॉर एस इज इक्वल टू या दोन्ही टर्म आपल्याला जवळजवळ आणता येईल. यू प्लस व्ही इंटू व्ही मायनस यू अपॉन हा दोन याच्या खाली येऊन जाईल ट्वाईस ए. तर हे आपल्याला इक्वेशन यामध्ये मिळालं. तर या इक्वेशनला आपण पुन्हा सॉल्व केल्यानंतर आपल्याला परत व्हॅल्यू मिळणार आहे. तर मित्रांनो ही टर्म मी परत या ठिकाणी घेऊन येतोय. ट्वाईस ए एस इज इक्वल टू यू प्लस व्ही इंटू व्ही मायनस यू. तर मित्रांनो या ब्रॅकेटला सॉल्व केल्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल की याचं उत्तर येतं आहे ट्वाईस ए एस इज इक्वल टू यू स्क्वेअर मायनस व्ही स्क्वेअर. या पूर्ण ब्रॅकेटला सॉल्व केल्यानंतर आपल्याला इक्वेशन मिळालं. तर ही टर्म मी या ठिकाणी घेऊन येतोय व्ही स्क्वेअर इज इक्वल टू व्ही स्क्वेअरला मी या ठिकाणी आणलेला आहे. तर यू स्क्वेअर या ठिकाणी मायनसचं साईन होतं. तर ही टर्म इकडे आल्यानंतर ही प्लसमध्ये गेल्यानंतर ट्वाईस ए एस. सो दॅट इज द फायनल इक्वेशन ऑफ गिवन बाय सर आयझॅक न्यूटन बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड व्हेलॉसिटी. तर हे इक्वेशन आपल्याला मिळालेलं